नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत विज्ञानामधील जे जीवशास्त्र या विषयावर वारंवार विचारण्यात आलेले जे पोलीस भरतीमध्ये प्रश्न होते ते 25 प्रश्न आपण आज घेऊ. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर सुरू करूयात. आजचा हा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पांढऱ्या पेशी, ज्याला आपण WBC पण म्हणतो. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डोळे या अवयवाशी हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 3, पेसमेकर हे टिमटिम विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हृदयाच्या. प्रश्न क्रमांक 4, BCG ही रोग प्रतिबंधक लस टिमटिम रोगावर वापरतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्षयरोगावर. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व रक्तगटांचे रक्त चालते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, AB या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व रक्तगटांचे रक्त चालते. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघ प्रकारात येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हायड्रा या संघ प्रकारात येत नाही. प्रश्न क्रमांक 7, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मांडीचे हाड, ज्याला आपण फिमर म्हणतो. प्रश्न क्रमांक 8, कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेस कोणते जीवनसत्व मिळते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, व्हिटॅमिन डी. प्रश्न क्रमांक 9, प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उंदीर. प्रश्न क्रमांक 10, शरीरातील ऑक्सिजनचा वाहक म्हणून कोण कार्य करते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिमोग्लोबिन. प्रश्न क्रमांक 11, टिमटिम या प्राण्यांना कान नसतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, साप. प्रश्न क्रमांक 12, लाळेमध्ये असलेल्या स्रावाचे नाव काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमायलेज. लाळेमध्ये स्राव असतो. पुढील प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मधुमेह हा रोग संसर्गजन्य रोग नाही. प्रश्न क्रमांक 14, दुधाचे दात किती असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 20. प्रश्न क्रमांक 15, शरीर बांधणीसाठी टिमटिम घटक आवश्यक असते. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रोटीन्स, प्रथिने. प्रश्न क्रमांक 16, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चार्ल्स डार्विन यांनी. प्रश्न क्रमांक 17, शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अस्थिमज्जा. प्रश्न क्रमांक 18, विषमज्वर टायफॉइड कोणत्या औषधामुळे बरा होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्लोरोमायसेटिन. प्रश्न क्रमांक 19, गिधाडांच्या विनाशाला कारणीभूत ठरलेले औषध? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डायक्लोफेनेक. प्रश्न क्रमांक 20, शिरा टिमटिंब रक्त टिमटिंबकडून टिमटिंबकडे नेतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शिरा अशुद्ध रक्त अवयवाकडून हृदयाकडे नेतात. प्रश्न क्रमांक 21, हत्ती कशाने पाणी पितो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सोंडेने. प्रश्न क्रमांक 22, या जीवनसत्वाच्या अभावी तांदळपणा येतो. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, अजीवनसत्व. प्रश्न क्रमांक 23, पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सूर्यप्रकाश. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्हिटॅमिन डी जीवनसत्व. आणि आपल्या शरीराचा जीवशास्त्रामधील 25वा प्रश्न, झिका टिमटिमजन्य रोग आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विषाणूजन्य रोग आहे. मित्रांनो, आपण आपल्या सिरीजमध्ये 25 प्रश्न बघितले, जे आपल्या सिरीजचा 14वा भाग आहे. आपण आता पुढची सिरीज बघू, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यावर प्रश्न. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.